जय भीम नमो बुद्धाय. तर माझ्या दिवसाची सुरुवात एवढे सगळे भांडे बघून होते. खूप सगळा पसारा पडला होता. सगळा पसारा मलाच उचलायचा होता, कारण की माझ्याशिवाय कोणी उचलू शकत नाही. एवढं घर माझ्याशिवाय कोणी साफ करू शकत नाही. बघा किती सगळा पसारा आहे, पण मलाच करायचा होता. नंतर हे पसारा उचलायला गेले. बाहेर पण टी व्ही वगैरे चालू, बाथरूम वगैरे तसंच राहिलं होतं. पसारा उचलला, आंघोळ केली आणि तयार झालं. उगाच नाही तयार मी काही झालो नाही, टी व्ही बघू लागलो आंघोळ करून. आणि माझ्या आत्या आली होती पुण्याहून, तिने काहीतरी घेऊन आली होती. मला माहीत नाही काय आली ती, मी बघितलं पण नाही खोलून काय होतं त्याच्यात. आणि घर बघा मी किती साफ केलं आहे सगळं. नंतर मला करायचं संध्याकाळच्या जेवणाला खिचडी. तर मी आलू बटाटे सगळे कापले होते, कांदा मी कापून घेऊन आले पटपट. आणि विचार करू लागले स्वयंपाक मलाच का सांगतात, काम मलाच का सांगतात. समोर तर काही करत पण नाही ती, येड्यावानी सगळं घर हिंडत राहते पण काहीच काम करत नाही. पण तसं नाही, तिनं पण सगळं काम केलं होतं. आणि मग कांदा कापला. आणि माझी आत्या आली होती पुण्याहून. तर हिच्याचं कारण तर नाही मला माहीत आहे. तिनं घेणार होती अर्धापूरमध्ये फ्लॅट, याच्यासाठी तिनं फ्लॅट बघायला आली ती अर्धापूरमध्ये. आणि नंतर मी संध्याकाळच्या टायमला वरी गेलो तर पाऊस इकडं खूप चालू आहे, तुम्हाला दिसत नाही. जेव्हा पाऊस पडते तेव्हा मी दाखवत नाही बा.